आता पाहूया 36 जिल्हे 50 बातम्या। मवियाच्या जागावाटपावर आज संध्याकाळी दिल्लीमध्ये चर्चेची शक्यता। ठाकरे पवार खरगे जागावाटपावर चर्चा करण्याची शक्यता। मवियामध्ये सांगली भिवंडी दक्षिण मध्य मुंबई या जागांवर अद्याप पेच कायम। राज्यामधील भाजप क्लस्टर प्रमुखांची आज संध्याकाळी 6 वाजता बैठक। बैठकीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। लोकसभा निहाय आढावा घेतला जाणार। मुंबईत महायुतीचा आज संकल्प मेळावा। आशिष शेलार, राहुल शेवाळे, सदा सरवडकर, समीर भुजबळ उपस्थित राहणार। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचाराचा शुभारंभ करणार। उत्तर प्रदेशच्या मेरठमधून मोदींच्या प्रचाराला सुरुवात होणार। भाजपकडून मेरठमध्ये अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंकेंनी घेतली काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांची भेट। मध्यरात्री थोरात आणि निलेश लंकेंमध्ये 1.5 तास चर्चा। खासदार सुप्रिया सुळेंचा आज पुण्याच्या हिंजवडीमध्ये दौरा। हिंजवडीमध्ये सुळे विविध भेटीगाठी घेणार। सुनेत्र पवार आज पुण्यामधल्या बावधनच्या दौऱ्यावर। उमेदवारी जाहीर होताच सुनेत्र पवारांकडून भेटीगाठींना जोरदार सुरुवात। परभणी लोकसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट। मवियाकडून ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव तर महायुतीकडून रासपचे महादेव जानकर अशी सरळ लढत होणार। मुंबईतल्या 100 आणि त्यापेक्षा अधिक वय असलेले 7,696 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। यात एका 112 वर्षाच्या महिलेचाही समावेश। निवडणूक आयोगानं गडचिरोलीसह राज्यातील 394 मतदान ई केंद्र अतिसंवेदनशील घोषित केली। गडचिरोलीमध्ये ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात येणार। इगतपुरीच्या शेनवडमध्ये कोटभर पाण्यासाठी आदिवासींची पायपीट। निधी मिळूनही 12 आदिवासी वाड्यांची जलजीवन मिशन योजनेची कामं रखडल्यानं पाणी प्रश्न गंभीर। ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी। माथेरानमध्ये यंदा कमाल तापमानाचा पारा 32 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक। दरवर्षी मार्च अखेरीस कमाल तापमान 20 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान असायचं। पारा वाढल्यानं चिंता वाढली। परभणी जिल्ह्यामध्ये चारा आणि पाणी टंचाईमुळे जनावरांच्या विक्रीमध्ये वाढ। खरेदी विक्री होत नसल्यानं आठवडी बाजारामध्ये आर्थिक व्यवहार ठप्प। नागपूर विभागामधील धरणामध्ये 49% पाणीसाठा। जनतेला जलसंकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता। पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन। कुंद्याच्या मुरकुटडोह इथे रेशन दुकानावर रद्द। गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारवाई। 3 वर्षांमध्ये दुसऱ्यांदा कारवाई। रेशन दुकान दंडारी इथल्या बचत गटाला जोडण्यात आलं। नंदुरबार लोकसभेची निवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची। महाविकास आघाडीतून अनेक नेते माहितीमध्ये सहभागी झाल्यानं भाजपची ताकद वाढली तर भाजपच्या अंतर्गत वादाचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता। परभणी लोकसभेकरता 2 उमेदवारी अर्ज दाखल। भाजपच्या निष्ठावान नगरसेवकांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। नंदुरबारमध्ये लिंबूच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं लिंबू प्रति किलो 150 ते 160 रुपयांनी विक्री। मे जूनपर्यंत लिंबूचे दर चढे चढण्याची शक्यता। शेतकऱ्यांना मोठा दिलासा। नंदुरबारमध्ये यंदा सूर्यफुलाच्या लागवडीमध्ये मोठी वाढ। दरम्यान रब्बी हंगाम उशिरा संपल्यानं सूर्यफूल काढणीला उशीर होण्याची शक्यता तर सूर्यफुलाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा। पुणे विमानतळाचा उन्हाळी हंगाम आजपासून दिवसाला 200 पेक्षा अधिक विमानांचं उड्डाण होणार। 5 ते 6 नव्या विमानसेवा सुरू होण्याची शक्यता। नांदेडकरांची प्रतीक्षा संपली। कोरोना काळापासून बंद असलेली विमानसेवा सुरू। दुरुस्तीचं काम पूर्ण। नाईट लँडिंगचीही व्यवस्था। पुणे रेल्वे विभागाचं बुकिंग जूनपर्यंत फुल। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे रेल्वे गाड्यांचं तिकीट मिळवण्यासाठी प्रवाशांची कसरत। जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची रेल्वे प्रशासनाची माहिती। भंडारा जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी। वातावरणामध्ये गारवा निर्माण। अहमदनगरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। हलक्या सरींमुळे वातावरणामध्ये गारवा। उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा। नांदेड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं। शहराच्या काही भागातील वीज पुरवठा देखील खंडित। काही प्रमाणात शेती पिकांचं नुकसान। शेतकरी हवालदिल। परभणी शहरासह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस। काढणीला आलेल्या गहू आणि ज्वारी पिकांना अवकाळीचा फटका। सांगलीच्या खानापूर परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। परिसरातील अनेक झाडं मोडून पडली। शेतमालावर परिणाम। वाशिमच्या मालेगावात पावसामुळे हळद भिजून खराब। पावसामुळे हळदीच्या दरामध्ये घसरण होण्याची शेतकऱ्यांना भीती। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये पुन्हा अवकाळी। काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान। एकीकडे दुष्काळ तर दुसरीकडे अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव 4 एप्रिलपर्यंत बंद। मार्च महिना अखेर असल्यामुळे लिलाव बंदीचा निर्णय। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली।
शिवनेरीनंतर आता सिंहगडावरही प्लास्टिक बंदी. किल्ले सिंहगडावरही 5 जूनपासून प्लास्टिक बंदी करण्यात येणार. वन विभागाकडून नियोजन सुरू. पुण्याच्या खेडमधील आखरवाडी गावामध्ये ताटातूट झालेले बछडे पुन्हा आईच्या कुशीमध्ये विसावले. ग्रामस्थ आणि वन विभागाच्या मदतीनं आई आणि मुलांची भेट. वाशिम प्रशासनाकडून महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम. विद्यार्थ्यांकडून पथनाट्य सादर करत मतदान करण्याचं आवाहन. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये नाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. नाणी टंचाईमुळे अडत्यांकडून खरेदी केलेल्या शेतमालाचे चुकारे करणं शक्य नसल्याचं व्यापाऱ्यांकडून म्हणणं. लोकसभा निवडणुकीनंतर बीड जिल्ह्यामध्ये नारायणगडावर मराठा समाजाची सभा होणार. सभेमध्ये मराठा समाजाची पुढची भूमिका ठरवली जाणार. सरांगेंची माहिती. पुण्याच्या नारायणगावमध्ये अमोल कोल्हेंनी सप्तधेनू श्रीकृष्णासह गाय वासरांसोबत रंगपंचमी साजरी केली. गोठ्यातील गाय वासरांना रंग लावून रंगोत्सव साजरा. ठाण्याच्या जांभळी नाका परिसरामध्ये चैत्र नवरात्र उत्सवाचे मंडप पूजन. ठाकरेगडाचे खासदार राजन विचारे यांच्या हस्ते शुभारंभ. भाविकांमध्ये विशेष उत्साह आणि नवरात्र उत्सवाची आतुरता.